ओमराजे फक्त बोलबच्चन आहेत। ओमराजेंकडे विकास कामांवर बोलण्यासारखं काहीच नाही। भारतीय जनता पक्षांच्या राहुल काकडेंनीही टीका केली आहे। भाजपचे राहुल काकडे यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। धाराशिव नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक राहुल काकडे माझ्यासोबत आहेत। येणाऱ्या मागील 2 तारखेला जे मतदान झालं त्यात भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सोनेहाताई राहुल काकडे या प्रचंड मताधिक्याने विजय झाले आहेत। त्यासोबतच 22 नगरसेवक असं पूर्ण मेजॉरिटी आलेली आहे भाजपाची। त्याबद्दल मी धाराशिव शहरातील जनतेचा आम्ही ऋणी आहेत आणि हे ऋण आम्ही कामाच्या धाराशिव शहरातील जनतेला जो त्रास आहे, रोड असतील, पाणी असेल, नाल्या असतील, जो त्यांचा संघर्ष आहे मागल्या 8-10-9 वर्षातला तो संपवू आणि जास्तीत जास्त शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू। गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण तिथं ऑन कॅमेरा आहे सगळं। आमच्याकडून सुरुवात काही झालेली नाहीये, सगळं जे काही झालं आहे ते उभाटाका टाकून झालं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या स्टेजवर होते त्या स्टेजवर सन्माननीय मल्हारदादा होते आणि वरिष्ठ नेता आमचा कुणीही नव्हता, परंतु समोरील स्टेजवर स्वतः खासदार आमदार होते आणि त्यांच्या देखत त्यांचे कार्यकर्ते कोणत्या पद्धतीने नाचत होते, काय हातभारे करत होते हे सर्व जगानं पाहिले आणि त्यांनी ज्या पद्धतीनं ते रंगवून सांगायला लागलेत त्यांना सध्या आमच्यावर टीका करण्यासाठी काही नाही। कारण आमचे नेते राणादादा विकासावर बोलतात, आमचे दादा निधी आणतात आणि काम करतात आणि विरोधक फक्त बोलबच्चन आहेत, भाषणगिरी करतात, त्या पलीकडे त्यांचं काम नाही। त्याच्यामुळे असं काहीतरी काढायचं आणि विरोधात टीका करत फिरायचं। लोकशाही मराठी धाराशिव। अमरावतीमध्ये भाजप आणि युवा स्वाभिमान शिवसेनेची युती पक्की झाली। आज जागा वाटपाचा निर्णय होईल अशी माहिती स्वतः आमदार रवी राणा यांनी दिली। युवा स्वाभिमान संघटनेच्या काही जागांवर निर्णय बाकी असल्याची प्रतिक्रिया देखील रवी राणा यांनी दिली आहे की जागा वाटप संदर्भात अंतिम मला असं वाटते काल सुद्धा माझी संजय कुटेंसोबत चर्चा झाली, बावनकुळे साहेबांसोबत चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांच्या कानावर सुद्धा मी टाकलेला आहे आणि आज त्या ठिकाणी कोर कमिटीची भाजपची बैठक आहे। त्या ठिकाणी शिवसेनेचे बद्दल सुद्धा त्यांची काही चर्चा चालू आहे। युवा स्वाभिमान पार्टीच्या काही सीटांवर फक्त अंतिम निर्णय बाकी आहे, बाकी 90% निर्णय झालेला आहे। तर काही ठिकाणचा जो निर्णय तो आज होऊन जाईल आणि युती पक्की आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।